सबस्क्राइब करा अपेक्स अकॅडमी चॅनलला पुढील लेक्चर सर्वप्रथम पाहण्यासाठी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अपेक्स अकॅडमीच्या या लेक्चरमध्ये। मागील लेक्चरमध्ये आपण वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ यांचा अभ्यास केला, त्यांचे शॉर्ट मेथड शिकलो। आता घातांक आणि मुळांचा अभ्यास करताना या अभ्यासापेक्षा पण आणखी एक महत्त्वाचा अभ्यास आहे आणि तो अभ्यास म्हणजे घातांकांचे नियम, ज्याला इंग्लिशमध्ये लॉज ऑफ इंडायसिस असं म्हणतात। मग घातांकांचे नियम का गरजेचे आहेत? ही कुठली संकल्पना आहे का? तर अजिबात नाही, ही संकल्पना नाही। या शॉर्ट मेथड्स आहेत, शॉर्ट टेक्निक्स आहेत। कशासाठी? तर घातांकांची आकडेमोड जास्तीत जास्त सोपी करता यावी यासाठीचे हे शॉर्ट मेथड्स आहेत। मग यांचा अभ्यास करताना आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे याचा अभ्यास करणं देखील गरजेचं आहे। मग घातांकांचे नियम कधी वापरणं आपल्याला सोयीस्कर असते? तर सगळ्यात पहिली गोष्ट की आकडेमोडीत घातांक आले पाहिजेत। मग घातांक आले पाहिजेत म्हणजे या स्वरूपातल्या संख्या आल्या पाहिजेत। याला आपण a चा nवा घात असं वाचतो, ज्यात n हा घातांक असतो आणि a ला त्या घातांकाचा पाया म्हणून ओळखलं जातं। मग या स्वरूपातल्या संख्या आकडेमोडीत आल्या पाहिजेत किंवा अशा संख्या आल्या पाहिजेत की ज्यांना आपण या स्वरूपात मांडू शकतोय। म्हणजे उदाहरणार्थ 64 ही संख्या जर आपण घेतली तर 64 ही संख्या 8 चा वर्ग, 4 चा घन, 2 चा 6वा घात अशा वेगवेगळे पाया आणि घातांक वापरून सुद्धा आपण मांडू शकतोय। मग अशा संख्या ज्यावेळी आकडेमोडीत येतात त्यावेळी घातांकांच्या नियमाने त्यांना सोपं करता येते का, हा अभ्यास तुम्ही करू शकताय। आता घातांकांचे नियम वापरताना घातांक आले पाहिजेत ही महत्त्वाची अट आहे, पण आकडेमोडीत घातांक, संख्या एवढ्याच गोष्टी नसतात, गणिती क्रिया पण असतात, ज्याचा अभ्यास आपण आधी केलेला आहे। मग गणिती क्रियांच्या बाबतीत घातांकांचे नियम वापरणं कधी सोयीस्कर असते? तर यासाठी एक सूचना लक्षात घ्या की आपल्या 4 मूलभूत क्रिया असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। तर घातांकांचे नियम हे फक्त गुणाकार आणि भागाकार याच क्रियांसाठी लागू होतात। बेरीज, वजाबाकीसाठी घातांकाचा कुठलाही नियम उपलब्ध नाही। मग ही दुसरी सूचना लक्षात घ्या। आता गुणाकार, भागाकार ज्यावेळी येतोय त्यावेळी घातांकांचे नियम वापरणं जास्त सोयीस्कर कधी ठरते? तर त्यासाठी पण एक निरीक्षण सांगतो की ज्यावेळी पाया समान असेल किंवा निदान घातांक समान असेल तर अशा गुणाकार भागाकारांमध्ये घातांकांचे नियम वापरून तुम्ही त्या आकडेमोडीला जास्तीत जास्त सोपं करू शकताय। त्यामुळे घातांकांची आकडेमोड तसंच मुळांची आकडेमोड जर आपल्याला सोपी करायची असेल तर घातांकांचे नियम जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा आणि ते वापरण्यासाठी त्यांना पहिला समजून घ्यायचं काम करा। आता आपण घातांकांच्या नियमांना सुरुवात करणार आहे, त्यांना समजून घेणार आहे। आता घातांकाची आकडेमोड येणं सोपी होणार आहे हे आपल्याला माहित आहे, पण हे काय नवीन आपण शिकालोय असं तिथं नाही आहे। आपण जे 8वी 9वी 10वी मध्ये जे घातांकांचे नियम बघितले तेच आपण परत बघायचे, फक्त त्यांना आता समजून घेऊन कसं वापरायचं याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। मग आता सगळ्यात पहिला नियम आपला घातांकाचा काय आहे? जर गुणाकारात पाया समान असेल, क्रिया कोणती आहे? गुणाकार, आणि पाया समान असेल तर अशा घातांकाचा नियम काय असतोय? तर तिथं घातांकांची बेरीज होते आणि पाया आहे तोच राहतो। मग इथं पाया a आहे आणि घातांकांची बेरीज होते म्हणजे m अधिक n होते, हे लक्षात घ्या। म्हणजेच उदाहरणार्थ मी इथं 7 चा 5वा घात गुणिले 7 चा 9वा घात घेतला तर या गुणाकारात पाया समान आहे, म्हणजेच या घातांकांची काय होणार? बेरीज होणार। आणि म्हणजेच इथं 7 चा 5 अधिक 9 म्हणजेच 7 चा 14वा घात येणार। ही गोष्ट लक्षात घ्या, कळालं? मग असाच नियम जसा गुणाकाराला लागू होतोय तसाच नियम भागाकाराला लागू होतोय। मग आपला दुसरा नियम काय आहे? तर a चा mवा घात भागिले a चा nवा घात, क्रिया भागाकाराची, आणि निरीक्षण काय आहे? पाया समान आहे। मग गुणाकारात पाया समान असताना जशी घातांकांची बेरीज होते तशी भागाकारात पाया समान असेल तर घातांकांची वजाबाकी होत असते। म्हणजेच इथं a हा पाया राहून घातांकांची वजाबाकी म्हणजे m वजा n हे त्याची घातांकांची वजाबाकी झाली। म्हणजे उदाहरणार्थ 11 चा 7वा घात भागिले 11 चा 3रा घात असं जर असेल तर ह्या भागाकारात पाया समान आहे तर ह्यातल्या घातांकांची काय होणार? वजाबाकी, म्हणजेच 11 चा 7 वजा 3 म्हणजेच 11 चा 4था घात इथे येत असतोय, कळालं? मग आता गुणाकार भागाकारात पाया समान असताना घातांकांच्या बाबतीत काय नियम लागू होतात हे 2 नियम आपण बघितले। आता पुढचा नियम काय आहे की एखाद्या गुणाकारावरती ज्यावेळी घातांक लागू होत असतोय, म्हणजेच इथं a गुणिले b आहे आणि त्याच्यावरती घातांक लागू होत असेल तर तो घातांक गुणाकारातल्या प्रत्येक पदावर
प्रत्येक अवयवावर लागू होत असतोय. म्हणजेच हा m घात हा a वर पण लागू होतोय आणि b वर पण लागू होतोय. म्हणजेच एखादा घातांक गुणाकारात डायरेक्ट लागू होत असतो, ही लक्षात घ्या गोष्ट. ठीक आहे. म्हणजेच उदाहरणार्थ मी इथं 2 गुणिले 5 चा तिसरा घात घेतला तर तो लागू होताना आतल्या दोन्ही संख्यांवर दोन्ही अवयवांवर लागू होते. म्हणजेच इथं 2 चा तिसरा घात गुणिले 5 चा तिसरा घात येत असतोय. आता ही पडताळणी तुम्ही पण करून बघू शकता. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी समान आहेत का नाहीत हे तुम्ही बघू शकता. म्हणजे इथं 2 गुणिले 5 केलं तर हा 10 चा तिसरा घात येईल, जो किती असतोय 1000. आणि इथं घातांक लागू केल्यानंतर 2 चा तिसरा घात किती आहे 8 आणि 5 चा तिसरा घात किती आहे 125. 125 गुणिले 8 केलं तर ते देखील 1000 येते. म्हणजेच या दोन्ही गोष्टी दोन्ही बाजू कशा आल्या समान आल्या. म्हणजेच घातांक गुणाकारावरती डायरेक्ट लागू होतोय, ही गोष्ट तिथं लक्षात घ्या. पण आता हीच गोष्ट बेरीज वजाबाकीच्या बाबतीत आली तर तिथं ती लागू होऊ शकत नाही. म्हणजे एखादी बेरीज वजाबाकी असेल तर तिथं तो घातांक डायरेक्ट लागू होऊ शकत नाही. म्हणजे आपण जर असा घातांक लागू करायला गेलो तर हे चुकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठलाही घातांकाचा नियम बेरीज वजाबाकीसाठी उपलब्ध नाही आहे. मग बेरीज वजाबाकीच्या वेळी घातांक आले तर घातांकांच्या नियमाकडे बघू नका, मग कुणाकडे बघा तर यासाठी मूलभूत सूत्रांचा अभ्यास आपण केलेला आहे, जो तुम्ही बघू शकताय परत. आणि मग मूलभूत सूत्रात a अधिक b कंसाचा वर्ग a वजा b कंसाचा वर्ग घन कसे लागू होतात हे आपण अभ्यासलेलं आहे. मग त्याप्रमाणे लागू करा. बेरीज वजाबाकी आली तर घातांकांचे नियम लागू होत नाहीत. मग गुणाकारावर घातांक कसा लागू होतोय हे तुमच्या लक्षात आलं. आता या नियमात आपण काय शिकलो तर या नियमात आपण डावीकडून शिकलो की गुणाकारावरती घातांक लागू होत असेल तर तो घातांक आतल्या प्रत्येक पदावर लागू होतोय, बरोबर ना. पण याच नियमाला उजवीकडून डावीकडे देखील वापरता येऊ शकते. उजवीकडून डावीकडे हा नियम काय सांगतोय, इथं गुणाकार आहे, इथं पाया जरी समान नसेल तरी त्यांचा घातांक समान आहे. आणि मग गुणाकारात घातांक समान असेल तर पायांचा आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतोय, घातांक आहे तसाच राहतोय. कळते हे. म्हणजेच इथं उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. इथं मी 3 चा वर्ग गुणिले इथं 4 चा वर्ग घेतला तर या गुणाकारात पाया समान नाही आहेत पण घातांक कसे आहेत समान आहेत. तर मी अशा वेळी पायांचा डायरेक्ट गुणाकार केला तरी चालू शकते. मग पायांचा गुणाकार किती येतोय 3 गुणिले 4 12. म्हणजे हा डायरेक्ट 12 चा वर्ग येतोय. आणि याची पण पडताळणी तुम्ही करून बघू शकता. इथं 12 चा वर्ग किती आहे 144. आणि इथं वर्ग केले 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 आणि 16 आणि 9 चा गुणाकार पण किती येतोय 144. म्हणजे पडताळणी दोन्ही बाजू समान आहेत हे तुमच्या लक्षात येईल. कळतंय. मग उजवीकडून डावीकडे हा नियम काय सांगतोय की गुणाकारात घातांक समान असेल तर पायांचा गुणाकार होतोय आणि घातांक आहे तसाच राहतोय. आणि मग हा आपला तिसरा नियम झाला. मग जसं गुणाकाराला नियम लागू होतोय तसाच तो भागाकाराला देखील होतोय. मग भागाकारात आपण हाच नियम बघताना काय म्हणणार की भागाकारावरती एखादा घातांक लागू होत असेल तर तो लागू होताना भागाकारातल्या प्रत्येक पदावर म्हणजे प्रत्येक संख्येवर लागू होऊ शकतोय. म्हणजेच इथं a चा m-वा घात भागिले b चा m-वा घात. लक्षात आलं. आणि आता हेच उजवीकडून डावीकडे नियम काय सांगतोय की भागाकारात घातांक जर समान असेल तर पायांचा डायरेक्ट आपण भागाकार करू शकतोय, घातांक आहे तसाच राहील. मग जशी गुणाकाराची पडताळणी केली तशीच भागाकाराची पण पडताळणी तुम्ही करून बघू शकता. मग आपले हे 4 घातांकांचे नियम झाले. आता आपल्याला पुढचा नियम बघायचा आहे जो महत्त्वाचा नियम आहे. काय आहे तो पहिला समजून घ्या. a चा m-वा घात कंसाचा n-वा घात. बघा a चा m-वा घात कंसाचा n-वा घात. आता इथं निरीक्षण व्यवस्थित करा की इथं एक पाय आहे ज्याच्यावरती 2 घातांक लागू झालेत. आता याचं वाचन बरेच वेळेला चुकीच्या पद्धतीनं होतंय. कधी कधी म्हणतात की ह्याला घातांकाचा घात आहे, तर इथं घातांकाचा घातांक नाही आहे. हा घातांक ह्याच पायाचा घातांक आहे. म्हणजेच थोडक्यात निरीक्षण काय सांगते, एकाच पायाचे हे 2 घातांक आलेत. मग एकाच पायाला ज्यावेळी 2 घातांक लागू होतात त्यावेळी तिथं नियम काय लागू होतोय तर तिथं नियम 2 प्रकारे लावला जातोय. पहिलं की त्या घातांकाचा क्रम बदलला तरी तिथं
अचूकतेमध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणजे इथं एम आत लागू झालाय, एन बाहेर लागू झालाय. हे एन आत घेऊन एम बाहेर घेतला, क्रम बदलला तरी उत्तराची अचूकता बदलत नाही. म्हणजेच याला आपण एचा एन वा घात कंसाचा एम वा घात असं मांडलं तरी चालू शकते. हा पहिला नियम. किंवा दुसरा नियम काय सांगतोय की एकाच पायाला जर दोन घातांक लागू होत असतील तर त्या घातांकांचा गुणाकार होतो. म्हणजेच इथं एम आणि एनचा काय होतो, गुणाकार होतो. ही गोष्ट लक्षात येते, कळालंय. मग परत एकदा सांगतो, एकाच पायाला ज्यावेळी दोन घातांक लागू होतात त्यावेळी त्या घातांकांचा आपण क्रम देखील बदलू शकतोय किंवा त्या घातांकांचा गुणाकार देखील करू शकतोय. आता याची पडताळणी तुम्ही पण करून बघू शकताय. म्हणजेच मी इथं घेतला 2, तर 2च्या तिसऱ्या घाताचा दुसरा घात. आता 2चा तिसरा घात आहे आणि कंसाचा दुसरा घात आहे. एकाच पायाला दोन घातांक लागू झाले. मग पहिला नियम, आपण ह्याचा क्रम बदलला तरी चालतोय. म्हणजे ह्या दुसऱ्या घाताला आत घेऊन तिसऱ्या घाताला बाहेर घेतलं तरी चालते किंवा त्या दोघांचा गुणाकार केला तरी चालतोय. आता या दोघांचा गुणाकार किती येतोय, 2चा 6वा घात. आणि मग हे तिन्ही गोष्टी अचूकता दाखवतात का नाही, समानता दाखवतात का नाही, ही तुम्ही पडताळणी करा. म्हणजे इथं 2चा घन केला तर तो किती येणार, 8. आणि मग 8चा वर्ग केला तर तो किती येतोय, 64. तसंच इथं 2चा वर्ग केला किती येतोय, 4. 4चा घन केला तर तो किती येतोय, 64. आणि डायरेक्ट 2चा 6वा घात केला तरी तो किती येतोय, 64. म्हणजे या तिन्ही गोष्टी एकमेकांशी कशा आहेत, समान आहेत. आणि मग ही या नियमाची पडताळणी झाली. आणि मग इथं आपला 5वा नियम संपला. आता आपण 6व्या नियमाकडे जाणार आहे. आता 6व्या नियमात देताना कसं दिलं जातं, एचा वजा एम घात म्हणतात. आता वजा एम म्हणजे आपण ऋण घात असं आपण बघतोय, पण हा नियम बघताना असा बघा की घातांकाचं चिन्ह बदलण्यासाठीचा नियम आहे. म्हणजे धन असेल तर त्याला ऋण करायचं आहे आणि ऋण असेल तर त्याला धन करायचं आहे, पण मूळची त्याची किंमत न बदलता. आणि मग घातांकाचं चिन्ह बदलण्यासाठी नियम काय, तर आपल्याला शाळेत असताना शिकवायचे की 1/, असं लिहा. पण या नियमाला साध्या सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवण्यासाठी एक साधी सोपी गोष्ट सांगतो, ती लक्षात घ्या की घातांकाचं चिन्ह जर बदलायचं असेल तर पायाचा व्यस्त करा. मग इथं पाया कोण आहे, ए. मग एचा व्यस्त काय असतोय, 1/. आणि मग तुम्ही पायाचा ज्यावेळी व्यस्त करताय त्यावेळी घातांकाचं चिन्ह आपोआपच बदलते. मग तो धन असेल तर ऋण होईल आणि ऋण असेल तर धन होईल. म्हणजे तिथं वजा एम आहे तो इथं अधिक एम होईल. लक्षात येते, ज्यात मूळची किंमत पण त्याची बदलत नाही. म्हणजेच उदाहरणार्थ मी इथं जर 3चा वजा 7वा घात घेतला तर त्या वजा 7ला अधिक 7 करण्यासाठी त्याच्या पायाचा व्यस्त करा. म्हणजेच कुणाचा व्यस्त होणार, 3चा, जो 1/3 येतोय आणि हा वजा 7 आहे तो अधिक 7 होणार. मग असं जर ह्या नियमाला लक्षात ठेवलं तर पुढचा 7वा नियम वेगळा लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. कारण 7व्या नियमात आपल्याला हाच पाया अपूर्णांक स्वरूपात दिलाय. मग मी आत्ता सांगितलेल्याप्रमाणे पायाचा व्यस्त केला की घातांकाचं चिन्ह बदलणार आहे. म्हणजेच मला फक्त कोणाचा व्यस्त करावा लागणार, a/b व्यस्त. आणि मग a/b व्यस्त काय असतोय, b/a. आणि मग इथं वजा एम आहे ते काय होईल, अधिक एम, ज्यात त्यांची किंमत पण बदलणार नाही. म्हणजेच मी इथं अपूर्णांक घेतला 3/4 आणि त्याचा घातांक घेतला 11, तर त्याचा पायाचा व्यस्त ज्यावेळी होईल, म्हणजे इथं 3/4चा व्यस्त 4/3, त्यावेळी त्याच्या घातांकाचं चिन्ह तिथं बदललं जाईल. म्हणजे किती होईल, -11. लक्षात येतं हे. आणि मग इथं आपण 2 नियम बघितले एकत्र. दोन्हीमध्ये एकच निरीक्षण आहे, पायाचा ज्यावेळी व्यस्त होतो त्यावेळी घातांकाचं चिन्ह बदलते. हे लक्षात येते. आणि मग हे एक लक्षात आलं असेल तर आपण आता पुढच्या नियमाकडे जाऊया. पुढचा नियम काय आहे, तर पुढचा नियम आहे एचा 0वा घात. म्हणजे पायाचा कितवा घात आहे, 0वा घात. तर कोणत्याही पायाचा ज्यावेळी आपण 0वा घात घेतोय त्यावेळी त्याचं उत्तर हे 1च येत असते. ठीक आहे. पण तो नियम लागू करताना पण तिथं एक अट आहे की पाया 0 नसला पाहिजे. म्हणजे ए स्वतः 0 असून चालत नाही. आता मी कुठलाही पाया जर घेतला, 5चा 0वा घात घेतला तरी नियम काय सांगतोय, उत्तर 1च येते. फक्त पाया 0 नसला पाहिजे, म्हणजे 0चा 0वा घात तेवढा नसला पाहिजे. आता हे का नसलं पाहिजे, कारण 0चा 0वा घात हा अस्तित्वातच नाही, वास्तव संख्येतच नाही आहे. त्यामुळे तो वापरता देखील येत नाही, कारण त्याला किंमतच नाही. त्यामुळे 0चा 0वा घात अस्तित्वात नाही. पण बाकी कोणत्याही पायाचा जर 0वा घात घेतला तर तिथं उत्तर किती येते, 1 येते. सर्वात सोपा नियम आहे,
पण समजून घ्या व्यवस्थित. कळालं? आता याच्या पुढचा नियम काय तर कोणत्याही पायाचा पहिला घात घेतला तर आहे तेवढाच पाया राहतोय, म्हणजे एच राहिला इथं. लक्षात येते? म्हणजे मी कुठलीही संख्या असू दे त्याचा पहिला घात घेतला तर तीच संख्या परत येणार. हा आपला पुढचा नियम आहे आणि हा पण सोपा आहे समजून घेण्यासाठी. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा नियम काय आहे की एकचा कितवाही घात घ्या, एकचा कितवाही घात घ्या, त्याचं उत्तर नेहमी एकच येते. ठीक आहे. आता कितवाही म्हणलंय याचा अर्थ इथं एन ला कोणतीही अट नाही. मग तो धन येऊ दे, ऋण येऊ दे, अपूर्णांक येऊ दे, दशांश अपूर्णांक येऊ दे, एकचा कितवाही घात घेतला तरी उत्तर हे नेहमी किती येणार? एकच येणार. ही गोष्ट लक्षात आली. आणि आता त्याच्या पुढचा नियम आहे वजा एकचा एनवा घात. आता वजा एकचा एनवा घात ज्यावेळी घेतला जातोय त्यावेळी तिथं अटीनुसार दोन गोष्टी बघायला मिळतात की इथं वजा एकचा एनवा घात हा धन एक सुद्धा येऊ शकतोय, ऋण एक सुद्धा येऊ शकतोय. पण तो धन येणार का ऋण हे कुणावर अवलंबून आहे तर एन वर. मग तिथं एन साठी काय अट असते की जर एन सम असेल तर त्यावेळी तो धन एक येईल आणि जर एन विषम असेल तर तो ऋण एक येईल. म्हणजेच वजा एकचा घातांक सम ज्यावेळी येतोय त्यावेळी तो अधिक एक येतोय आणि त्याचा घातांक ज्यावेळी विषम येतोय त्यावेळी तो वजा एक येतोय. आता हा नियम देताना वजा एक साठी दिला गेलाय, बरोबर आहे ना? पण या नियमाचं निरीक्षण कुठल्याही ऋणसंख्येचा घातांक घेण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. म्हणजेच कुठलीही ऋणसंख्या घेतली, मी तर वजा 2चा तिसरा घात आणि वजा 2चा चौथा घात असं मी मांडतो, तर ह्या नियमाला बघूनच त्याचं उत्तर धन येणार का ऋण येणार ठरवायचं आहे. म्हणजे इथं ऋणसंख्या आहे ज्याचा घातांक कसा आहे? विषम आहे. मग विषम असेल तर उत्तर कसं येणार आहे? ऋण. म्हणजेच वजा 2चा तिसरा घात किती येणार? वजा 8. पण हेच ज्यावेळी वजा 2चा चौथा घात घेतोय त्यावेळी ऋणसंख्येचा घातांक कसा आहे? सम आहे आणि त्यावेळी उत्तर कसं येणार? धन. म्हणजेच वजा 2चा चौथा घात हा 16 येतोय. इथं वजा 16 येत नाही, ही गोष्ट निरीक्षणात आणा. कळालंय? मग कोणत्याही ऋणसंख्येचे घातांक घेताना ह्या नियमाला आपल्याला डोक्यात घ्यायचं आहे. समजलंय? आणि आता आपण घातांकाच्या पुढच्या नियमाकडे जाणार आहे. आता घातांकाचा पुढचा नियम काय आहे? जर ए चा एमवा घात बरोबर ए चा एनवा घात, जर ए चा एमवा घात बरोबर ए चा एनवा घात असेल तर एम बरोबर एन असते. आता हा आपला 12वा घातांकाचा नियम आहे. परत एकदा बघा, जर ए चा एमवा घात बरोबर ए चा एनवा घात असेल तर एम बरोबर एन असते. आता यात इथं जी गोष्ट लागू झाली ही काय दाखवते तर एम आणि एन कोण आहेत? घातांक. या घातांकांची आपण समानता दाखवली. समानता दाखवली म्हणजेच त्या घातांकांची आपण तुलना केली आणि मग घातांकांची तुलना करण्यासाठीचा हा नियम आहे. आणि मग त्या नियमासाठी अट काय आहे की घातांकांची तुलना केव्हा होऊ शकते तर वरती अट काय दिसते? जेव्हा त्यांचा पाया समान असेल त्याच वेळी घातांकांची तुलना होऊ शकते. लक्षात आलंय? मग घातांकांची तुलना ही पाया समान असल्याशिवाय करता येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पण ती तुलना कधी करायची आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे हा नियम समजायला खूप सोपा आहे पण कुठं वापरायचा हेच आपल्याला लक्षात येत नाही. मग घातांकांची तुलना करणं कधी गरजेचं आहे तर आपण समीकरणांचा देखील अभ्यास करणार आहे, कारण समीकरणं आपल्याला सोडवायची आहेत अंकगणितात. मग समीकरण सोडवणे म्हणजे त्यातल्या चलाची किंमत शोधणे, म्हणजे जो एक्स वाय आहे त्यांची किंमत शोधणे, बरोबर ना? मग ह्या चलांची किंमत शोधण्यासाठी समीकरण सोडवावं लागते. पण कधी कधी ते चलच येताना कुठे येतात? घातांकात येतात. मग ते घातांकात ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांना शोधणं डायरेक्ट शक्य नसते. म्हणजेच उदाहरणार्थ मी इथं एक समीकरण घेतलं 3x बरोबर 15. आता ह्यात मला समीकरण सोडवताना एक्सला शोधायचं असेल तर हा 3 गुणिले तो मी इकडे भागिले करून त्या एक्सला शोधू शकतो. म्हणजेच हा 3 ज्यावेळी इकडे भागिले होईल त्यावेळी आपण एक्स ची किंमत शोधू शकतो जी किती येईल? 5. बरोबर ना? पण हेच ज्यावेळी चल घातांकात येते म्हणजेच इथं 3चा x घात बरोबर 81.
बघा चल कुठं आलंय, घातांकात. त्यावेळी त्या चलाला मोकळं करणं तेवढं सोपं नसते. म्हणजे आता 3ला इकडं न्यावं म्हणलं तर ते शक्य नाही. मग अशा वेळी त्या चलाला कसं शोधायचं, तर त्याच वेळी त्या चलाला शोधण्यासाठी ह्या नियमाला आपल्याला विचारात घ्यायचं आहे की चल जर घातांकात असेल आणि मला चलाला शोधायचं आहे तर दोन्ही बाजूला घातांकांची तुलना करणं गरजेचं आहे. आणि मग 12वा नियम काय सांगतोय, घातांकांची तुलना कधी होऊ शकते, ज्यावेळी पाया समान असतोय त्याच वेळी. मग इथं चलाचा पाया किती आहे आपल्या, 3. मग इथं 81 हा 9चा वर्ग आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण 9 पाया घेऊन चालेल का इथं, नाही, कारण आपल्याला पाया 3 पाहिजे. मग 81 हा 3चा कितवा घात आहे हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. तर 81 हा 3चा 4था घात आहे. आणि मग ही गोष्ट लक्षात घेतली तर समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण पाया समान करून घ्यायचं काम केलं. आणि पाया समान झाला तर हा नियम काय सांगतोय, घातांकांची तुलना करता येते. म्हणजेच x बरोबर किती आलं, 4 आलं. कळतंय. मग हा नियम समजायला सोपा आहे, पण कुठं वापरायचा हेच लक्षात येत नाही. आणि ती गोष्ट लक्षात आली का बघा, चल घातांकात आलं तर चलाला शोधायला हा 12वा नियम आपल्याला वापरायचा आहे. कळालंय. आता हे घातांकांचे आपण मूलभूत 12 नियम समजून घेतले. आता मूलभूत या गोष्टीचा अर्थ मी बरेच वेळेला समजवत आलोय की ज्यांना आपल्याला पुढची काठीण्य पातळी कमी करता येईल ती प्रत्येक गोष्ट मूलभूत असते. मग तसंच घातांकांची आकडेमोड सोपी करण्यासाठी हे 12 मूलभूत नियम आहेत. 8वी 9वी 10वीला हेच नियम आपल्याला शिकवले जातात. पण मी म्हणलं की आपल्याला 15 बघायचे. मग हे पुढचे 3 नियम कुठले, तर मी आधीपासून सांगतोय की मूळ दमवते. आता घातांक दमवतात असं मी कधी म्हणलेलं नाही, पण मूळ दमवतोय असं मी म्हणलंय. मग घातांकांची आकडेमोड सोपी करायला आपण 12 नियमांचा अभ्यास केला, बरोबर ना. पण मूळ जे दमवते त्यांचा अभ्यास करायला कुठले नियम कधी वाचलेत का, कधी ऐकलेत का, तर कधीच नाही. आपण घातांकांचे नियम असं 3 वर्ष शिकलो, पण मुळांचे नियम असं कधीच शिकलो नाही. मग मूळ जे दमवतंय त्याच्यासाठी काय करायचं, त्यांची आकडेमोड कशी सोपी करायची, आणि मग ते करण्यासाठीच पुढच्या 3 नियमांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. आता मूळ कधी असते, तर या स्वरूपात ज्यावेळी संख्या येते त्यावेळी आपण काय म्हणतोय, मूळ आलं, बरोबर ना. ज्याचं वाचन आपण कसं करतोय, nव्या मुळात a किंवा a चे nवे मूळ. यात मूळ कितवा आहे, ny, n हे मूळ आहे आणि a हा त्या मुळाचा काय असतोय, पाया असतोय. मग मूळ ज्यावेळी आकडेमोडीत येणार त्यावेळी त्यांची आकडेमोड सोपी करायला कुठले नियम वापरायचे, तर त्यांचे नियमच कुठले नाही आहेत, मग वापरायचे कुठले, तर त्यासाठी एकच नियम महत्त्वाचा आहे जो मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे. तर काय आहे तो नियम, तर मूळ हा एक प्रकारचा घातांकच असतोय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुळांच्या बाबतीत लक्षात घ्या. मी आधी पण सांगितले मूळ हे घातांकांवरूनच तयार झालेत, घातांकांशिवाय त्यांना अस्तित्व नाही आहे. आणि मग ह्याचंच कारण आहे की मुळांच्या बाबतीत नियम काय, मूळ हा स्वतः एक प्रकारचा घातांक आहे. आता तो कोणत्या प्रकारचा घातांक आहे, परत एकदा माझं बोलणं व्यवस्थित आहे. मी मूळ हा घातांक आहे असं म्हणलेलं नाही आहे, मूळ हा एक प्रकारे घातांक आहे म्हणलंय. मग तो कुठल्या प्रकारे घातांक आहे, तर त्या मुळाचा व्यस्त हाच त्या पायाचा घातांक असतो. मग इथं मूळ किती आहे, nवं मूळ आहे. मग nचा व्यस्त किती असतोय, 1/n, तर हाच त्या पायाचा घातांक असतोय. म्हणजे मी aचं nवं मूळ म्हणलं काय आणि aचा 1/nवा घात म्हणलं काय, तर ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, समान आहेत. आणि मग हीच गोष्ट लक्षात घ्यायची की मूळ हा स्वतःच एक प्रकारचा घातांक असेल तर मुळांसाठी वेगळे कुठलेही नियम बघायची गरज नाही, घातांकांचेच नियम बघून आपण त्यांची आकडेमोड देखील सोपी करू शकतोय. कळतंय. आणि मग हीच गोष्ट लक्षात घ्या की इथून पुढे आकडेमोडीत 1/n स्वरूपातली कुठली संख्या आली, घातांक आला, तर तो घात नसून तो मूळ आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग हे तो वर्गमूळ असेल तर घातांक किती असेल, 1/2. घनमूळ असेल तर घातांक किती असेल, 1/3. 5वं मूळ असेल तर घातांक किती असेल, 1/5. म्हणजेच मी 8चा 1/3 घात असं जर घेतलं तर तो घात म्हणजेच काय, मूळ आहे. म्हणजेच हे 8चं काय आहे, घनमूळ आहे. आणि मग 8चं घनमूळ किती, 2. हे डायरेक्ट समजून घेऊन तुम्ही आकडेमोडीत वापरू शकताय. आणि मग ही गोष्ट मुळांच्या बाबतीत महत्त्वाची आहे. मूळ हा एक प्रकारचा घातांक आहे. कुठल्या प्रकारचा घातांक आहे, तर त्या मुळाचाच व्यस्त हा त्या पायाचा काय असतोय, घातांक असतोय. आणि ही गोष्ट समजून घेऊनच मुळांच्या आकडेमोडीला पण आपल्याला सोपं करायचं आहे. आता आपण 14व्या नियमाकडे जायचं आहे. आता हा नियम देखील मूलभूत नाही आहे. मूलभूत नाही आहे याचा अर्थ मूलभूत गोष्टींवरून तयार होणारा नियम आहे. मग आपल्याला पहिला त्याचं निरीक्षण करूया आणि मग ठरवूया की काय करायचं आहे. आता मी इथं
एक संख्या म्हणतोय nव्या मुळात a कंसाचा m वा घात. आता मी इथं निरीक्षण जर केलं तर या निरीक्षणात काय दिसते, एक पाया आहे ज्याला मूळ पण लागू झालं आहे आणि ज्याला घातांक पण लागू झाला आहे. मग एकाच पायाला ज्यावेळी मूळ लागू होते आणि घातांक पण लागू होते त्यावेळी नेमका कसा विचार करायचा. तर आपण मगाच्या नियमात काय शिकलो की मूळ हा एक प्रकारचा घातांक आहे आणि मग मूळ हा एक प्रकारचा घातांक असेल तर इथं निरीक्षणात आपण असं देखील म्हणू शकतोय की एकाच पायाला दोन घातांक लागू झालेत. मूळ लागू झाले म्हणजे हा घातांकाचा एक प्रकारे, म्हणजे एकाच पायाला दोन घातांक लागू झालेत. मग आपण पाचव्या नियमात एकाच पायाला जर दोन घातांक लागू होत असतील तर तिथं आपण काय अभ्यास केला होता की आपण त्या घातांकांचा क्रम बदलू शकतोय. हा पहिला नियम आपण विचारात घेतलेला. आता या नियमानुसार इथल्या पण घातांकांचा आपण क्रम बदलू शकतो. म्हणजेच काय, एकाच पायाला मूळ पण लागू आहे आणि घात पण लागू आहे तर आपण बाहेरचा घातांक मुळाच्या आत आणू शकतोय किंवा आतला घातांक मुळाच्या बाहेर देखील नेऊ शकतोय. म्हणजेच या संख्येला आपण असं देखील मांडू शकतो, nव्या मुळात a चा m वा घात, ज्यात यांची किंमत बदलत नाही. मग आपण पाचव्या नियमात हा एक नियम बघितला आणि त्याच वेळी आणखी एक दुसरा नियम बघितलेला की त्या दोन घातांकांचा गुणाकार देखील होऊ शकतो, म्हणजेच m गुणिले n हे बघितलं ना. मग त्याच नियमानुसार इथं एकाच पायाला मूळ आणि घातांक ज्यावेळी लागू होतात त्यावेळी त्या मुळांचा आणि घातांकांचा गुणाकार देखील होऊ शकतो, पण तो करताना घातांकांचा गुणाकार आहे हे लक्षात घ्या. मग मी इथं a चा m घात ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी n हे मूळ आहे, आपल्याला मूळ घ्यायचं नाही, घात घ्यायचं आहे. मग मूळ हे कुठल्या प्रकारचा घातांक आहे तर त्याचा व्यस्त हा तिथला घातांक आहे. मग n चा व्यस्त किती, 1/n, म्हणजे गुणाकार होताना कोणाचा होणार, m चा आणि 1/n चा. आणि मग m चा आणि 1/n चा गुणाकार केला तर a चा m/n घात येतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजेच आपण या घातांक आणि मुळांना या पद्धतीने देखील मांडू शकतोय. कळालंय. आता हे समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, समजलं नसेल तर परत एकदा विचारात घ्या की मी इथं निरीक्षण काय दाखवायलो, एक पाय आहे ज्याला मूळ पण लागू झालंय आणि ज्याला घात पण लागू झालाय. मग पाचव्या नियमानुसार त्या मूळ आणि घातांकांचा आपण क्रम बदलू शकतोय, म्हणजेच बाहेरच्या घातांकाला मुळाच्या आत आणू शकतोय किंवा आतला घातांक मुळाच्या बाहेर नेऊ शकतोय, त्यामुळे त्या संख्येची किंमत बदलत नाही. किंवा त्या दोन घातांकांचा गुणाकार करू शकतोय, म्हणजेच तिथं घातांक आणि मुळाचा व्यस्त यांचा गुणाकार करू शकतोय, म्हणजेच घातांक कसा आला, a चा m/n वा घात. आता हा नियम मूलभूत नाही आहे पण आपल्याला महत्त्वाचा आहे म्हणून मी घ्यायलोय. मग ह्यात आपण काय बघायलोय तर यात मी बघायलोय की इथं घातांक जो आलाय तो अपूर्णांकी घातांक आलाय. m/n स्वरूप हे कुठलं आहे, घातांकी स्वरूप आहे. आणि मग घातांकी स्वरूपात ज्यावेळी घातांकात ज्यावेळी अपूर्णांकी स्वरूप ज्यावेळी येते त्यावेळी अपूर्णांकांना आपण घाबरतोय आणि मग ते घाबरू नये म्हणूनच हा 14वा नियम आहे. आणि मग हा 14वा नियम काय सांगतोय, अपूर्णांकी घातांक कधी येतोय, ज्यावेळी तिथं घात पण लागू असतोय आणि मूळ पण लागू असते त्याच वेळी घातांक कसा असतोय, अपूर्णांकी असतोय. कळतंय. आणि मग अपूर्णांकी घातांकात घात कोणता आणि मूळ कोणता हे ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. मग इथं जर मी बघितलं तर इथं घातांकात अपूर्णांक जो आहे त्यातला अंश हा इथला घात आहे, दिसतंय, आणि त्यातला छेद जो आहे ते इथलं मूळ आहे. म्हणजे ज्यावेळी घातांक अपूर्णांकी येईल त्यावेळी त्यातला अंश हा घात म्हणून लागू करायचा आणि त्यातला छेद हे मूळ म्हणून लागू करायचं. म्हणजेच उदाहरणार्थ मी इथं 8 चा 2/3 घात असं जर घेतलं तर इथं घातांक कसा आहे, अपूर्णांकी. अपूर्णांकी आहे म्हणजे घात पण लागू होणार आहे आणि मूळ पण लागू होणार. मग घात कुठं असतोय, अंशात, आणि मूळ कुठं असते, छेदात. म्हणजे इथं घात कितवा लागू होणार, दुसरा, म्हणजे कोण येणार, वर्ग. आणि मूळ कितवा लागू होणार, तिसरं, म्हणजे कुठलं असते, घनमूळ. मग याला मांडताना कुठल्याही क्रमानं मांडा, पहिला घात घ्या किंवा पहिला मूळ घ्या. म्हणजेच मी याला मांडताना असं देखील मांडू शकतोय, घनमुळात 8 चा वर्ग किंवा घनमुळात 8 कंसाचा वर्ग. बघा, पहिला घात लागू करा नंतर मूळ लागू करा किंवा पहिला मूळ लागू करा नंतर घात लागू करा, या नियमानुसार त्याची किंमत बदलत नाही. आणि याची पडताळणी तुम्ही करून बघू शकता की मी तर 8 चा वर्ग केला 64 आणि 64चं घनमूळ घेतलं तर ते 4 येते, बरोबर ना. आणि इथं बघितलं तर 8 चं घनमूळ किती येते, 2, आणि 2 चा दुसरा घात किती येतोय, 4. बघा, अचूकतेवर कुठं परिणाम आहे का, नाही. म्हणजेच या नियमानुसार अपूर्णांक घातांकांना वापरणं आपल्याला सोपं होईल, ही गोष्ट लक्षात घ्या.
समजला हा नियम? आता आपण आपला 15वा म्हणजे शेवटचा नियम बघणार आहे, जो देखील मूलभूत नाही आहे, आपल्याला तयारच करून घ्यायचा आहे. आणि मग तो तयार करण्याआधीच समजून घेऊया की n व्या मुळात a कंसाचा n वा घात. आता इथं निरीक्षण केलं तर मगाच्याच नियमाचं आहे की एक पाय आहे ज्याला मूळ पण लागू झालं आहे आणि घात पण लागू झालं आहे. मग मगाच्या नियमानुसार बाहेरचा घात आपण आत घेतला तरी चालू शकतो. म्हणजेच इथं n व्या मुळात a चा n वा घात असं देखील याला म्हणू शकतोय, बरोबर ना? पण इथल्या निरीक्षणात आणखी एक वेगळी गोष्ट काय आहे की इथं एक पाय आहे ज्याला मूळ आहे घात आहे हे तर आहेच, पण इथं जेवढं मूळ आहे तेवढाच घात आहे किंवा जेवढा घात आहे तेवढंच मूळ आहे. आणि मग ह्यामुळं काय होईल तर वरचा नियम आपल्याला काय सांगतोय, ह्याच्या आधीचा नियम काय सांगतोय की मूळ आणि घात एकाच पायावर लागू झाले तर त्यांना अपूर्णांकात आपण मांडू शकतोय. आणि मग अपूर्णांकात मांडताना अंशात घात घ्यायचा. मग इथं घात आहे n आणि छेदात मूळ घ्यायचं. इथं मूळ पण किती आहे n, पण ज्यावेळी n छेद n म्हणजे अंश आणि छेद समान येतोय त्यावेळी अपूर्णांकाची किंमत किती होते, 1 होते. म्हणजेच इथं या पायाचा कितवा घात येतोय, पहिला घात. आणि मग a चा पहिला घात येत असेल तर मगाच्या नियमात आपण शिकलोय की तो पायात शिल्लक राहतोय, म्हणजेच किती येते, a. लक्षात येते? आणि म्हणजेच इथं आपलं निरीक्षण काय सांगते की एकच पाय आहे ज्याला जेवढं मूळ आहे तेवढाच घात लागू झाला किंवा जेवढा घात आहे तेवढंच मूळ लागू झालं तर ते घात आणि मूळ एकमेकांना काढून टाकतात आणि शिल्लक काय राहतोय, फक्त पाया शिल्लक राहतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मग ही गोष्ट परत एकदा समजून सांगतो की इथं एक पाया आहे ज्याला जेवढं मूळ आहे तेवढाच इथं घात लागू झालाय किंवा जेवढा घात आहे तेवढंच मूळ इथं लागू झालंय. आणि ते जर लागू झालं तर तिथं फक्त पाया शिल्लक राहतोय, म्हणजेच कोण शिल्लक राहिला, a शिल्लक राहिला. ही गोष्ट लक्षात घ्या. समजले? मग आता या नियमाला समजून जर घेतलं असेल तर या नियमाला कुठं वापरायचं हे समजून घेणं पण महत्वाचं आहे. तर ज्यावेळी आकडेमोडीला सोपं रूप देण्यासाठी मूळ काढून टाकणं गरजेचं असते त्यावेळी तो मूळ काढून टाकताना हा 15वा नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग 15वा नियम काय सांगतोय, तुम्हाला एखादं मूळ काढून टाकायचं आहे तर तिथं मूळ काढायला तिथं तेवढाच घात आणणं. मग तिथं असेल तर ठीक आहे, पण नसेल तर तिथं आणला पाहिजे, त्याशिवाय ते मूळ निघून जाणार नाही. म्हणजे वर्गमूळ काढायचं आहे तर त्याला काढायला वर्गच लागणार, घनमूळ काढायचं आहे तर त्याला काढायला घनच लागणार, 5वं मूळ काढायचं आहे तर त्याला काढायला 5वा घातच लागणार, तरच ते मूळ निघून जाऊ शकते. म्हणजेच मी इथं 5व्या मुळात 2 जर घेतलं तर हे मूळ काढून टाकायला तिथं कितवा घात लागणार, 5वा. तो असेल तरच हे मूळ निघून जाईल आणि मग पाया शिल्लक राहील. ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे. आणि मग इथं आपले घातांकांचे 15 नियम संपले, ज्यांचा वापर घातांकांच्या आकडेमोडीला सोपं करण्यासाठी पण आपण बघितलाय आणि त्याचबरोबर मुळांची आकडेमोड सोपी करण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर आपण बघितला. आणि मग या नियमांना जेवढं वापराल तेवढे घातांकांच्या आणि मुळांच्या अडचणी तुमच्या निघून जाणार आहेत. त्यामुळे या नियमांमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा, आम्ही निश्चितपणाने त्यांचं निरसन करू. आणि हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसेच आपलं चॅनल अपेक्स अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.